नमस्कार मंडळी, मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांच्याच आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपली मेहनत कधी फळाला येईल, आपल्याला समाधानाचा, आदराचा आणि यशाचा दिवस कधी पाहायला मिळेल. प्रत्येक स्त्रीला वाटते की तिच्या कुटुंबात आनंद यावा, तिची प्रगती व्हावी आणि तिचे भाग्य चमकावे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखाद्या स्त्रीचे भाग्य चमकणार असते, तिच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल होणार असतो, तेव्हा देव तिला आधीच काही खास संकेत देऊ लागतो. हे संकेत वरवर पाहता कदाचित वाईट किंवा त्रासाचे वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ती देवाने दिलेली पूर्वसूचनाच असते की तयार हो, आता तुझे दिवस बदलणार आहेत. जसे आकाश बदलल्याशिवाय वादळ येत नाही आणि गार वारा सुटल्याशिवाय पाऊस पडत नाही, तसेच नशीब बदलण्यापूर्वी स्त्रीच्या आयुष्यात काही खास गोष्टी घडू लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 महासंकेतांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, जे प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्याही आयुष्यात यातले संकेत दिसत असतील तर समजून जा की तुमचे भाग्य आता सोन्यासारखे चमकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर पहिला संकेत, आयुष्यात अचानक सर्व काही उलटे आणि विस्कळीत होऊ लागणे. हा संकेत सर्वात आधी मिळतो आणि माणसाला सर्वात जास्त संभ्रमात टाकतो. जेव्हा तुमचं भाग्य बदलणार असतं, अगदी त्याच्या काही काळ आधी तुमची चाललेली कामे अचानक रेंगाळू लागतात. जे नातेवाईक किंवा मित्र चांगले वागत होते त्यांच्याशी अचानक खटके उडू लागतात. पैशाचे गणित कोलमडते. अशा वेळी कोणत्याही स्त्रीला वाटू शकते की मी तर काहीच वाईट केले नाही, मग अचानक माझ्यासोबत हे सगळे का घडत आहे. पण यामागचे खरं सत्य खूप वेगळं आहे. जेव्हा देवाला तुमच्या आयुष्याची इमारत नव्या जोमाने आणि सुंदर पद्धतीने उभी करायची असते, तेव्हा ते आधी जुन्या कुजलेल्या गोष्टी बाजूला करतात. जसे एखादे जुने घर पाडून तिथे नवा राजवाडा बांधायचा असेल तर आधी जुन्या भिंती तोडाव्या लागतात. ते तोडणे तात्पुरते दुःखदायक वाटते, पण त्याच्या तोडफोडीमध्ये नव्या घराचा पाया दडलेला असतो. त्यामुळे जर सध्या तुमच्या आयुष्यात सगळा गोंधळ सुरू असेल तर घाबरू नका. देव जुने आणि निरुपयोगी रस्ते बंद करत आहे, कारण ते तुमच्यासाठी नवे आणि मोठे रस्ते उघडणार आहेत. दुसरा संकेत, मनात अचानक बदलाची एक गहरी तडप किंवा बेचैनी निर्माण होणे. हा संकेत खूप सुंदर आणि आध्यात्मिक आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीचे नशीब पालटणार असते, तेव्हा तिच्या मनात सध्याच्या परिस्थितीबद्दल एक असंतोष निर्माण होतो. तिला आतून जाणीव होऊ लागते की मी जे आयुष्य आता जगत आहे ते माझ्यासाठी पुरेसे नाही. मी यापेक्षा खूप काही मोठे करू शकते, खूप पुढे जाऊ शकते. तिला तिच्या जुन्या सवयी बदलायच्या असतात, जुनी नकारात्मक विचारसरणी सोडून द्यायची असते. काहीतरी नवीन शिकण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होते. ही तडफ तिला रात्री शांत झोपू देत नाही. काम करतानाही तिच्या डोक्यात हेच विचारचक्र सुरू असते. मित्रांनो, ही बेचैनी दुसरी तिसरी काही नसून देवाने तुमच्या आत्म्याला दिलेली हाक असते. देव तुम्हाला सांगत असतो की उठ, तयार हो. तुझ्या नशिबात जे उत्तम लिहिले आहे ते मिळवण्याची वेळ आली आहे. म्हणून जेव्हा मनात अशी तडफ निर्माण होते तेव्हा तिला दाबू नका, तर स्वतःला बदलण्याच्या मार्गावर पाऊल टाका. तिसरा संदेश अतिशय गहन आहे. जुनी नाती आपोआप तुटणे किंवा मागे पडणे, आणि आश्चर्य म्हणजे त्याचे मनाला जास्त दुःख न होणे. जेव्हा तुमचे भाग्य उजळणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यातून असे लोक आपोआप दूर होऊ लागतात, जे तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतात किंवा ज्यांची ऊर्जा नकारात्मक होती. एखादी जुनी मैत्री अचानक शांत होते किंवा एखादे नाते जे आधी खूप महत्त्वाचे वाटायचे ते आता तितकेसे महत्त्वाचे वाटत नाही. यात सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्वी जर अशी नाती तुटली तर तुम्ही खूप रडला असता, पण आता तुमच्या मनात एक सुप्त शांतता असते. तुमची मन ही परिस्थिती सहज स्वीकारते. मन ठीक आहे, ज्याला जायचे आहे त्याला जाऊ दे. ही मानसिक शांतता आणि परिपक्वता देव तुम्हाला बहाल करतो. देव तुमच्या आयुष्यातून चुकीचे लोक हटवून
तुमच्यासाठी प्रामाणिक, प्रेमळ आणि नशिबाला साथ देणारे नवीन लोक आणण्याची तयारी करत असतो. त्यामुळे नाती तुटल्यास मनात कडू भावना ठेवू नका. 4था संकेत, आयुष्यात एकटेपणा वाढणे, पण त्याचवेळी आतून एक अद्भुत मानसिक शक्ती जागृत होणे. भाग्य चमकण्यापूर्वी एखाद्या स्त्रीला गर्दीतही एकटी असल्यासारखे वाटते. आजूबाजूला सगळे असूनही मनाच्या कोपऱ्यात पण रिकामेपण जाणवते, की मला कोणीच समजू शकत नाही. पण त्याच एकटेपणाच्या काळात तुमच्या आत एक वेगळाच आत्मविश्वास जन्माला येतो. पूर्वी तुम्ही ज्या गोष्टींची, ज्या कामांची तुम्हाला भीती वाटायची, ती भीती आता नाहीशी होते. ज्या निर्णयांसाठी तुम्ही आधी दुसऱ्यांवर अवलंबून असायचा, ते निर्णय आता तुम्ही स्वतः घेता. तुमच्या स्वतःच्या बुद्धीवर आणि विचारांवर तुमचा विश्वास दृढ होतो. हा एकटेपणा म्हणजे देवाने दिलेली एक सुवर्ण संधी असते, ज्यामध्ये देव तुमची ओळख तुमच्या स्वतःच्या अथांग शक्तीशी करून देत असतो. देव तुम्हाला शिकवतो की तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. तुम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही आहे. जेव्हा एक स्त्री स्वावलंबी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, तेव्हा तिच्या चमकणाऱ्या भाग्याचा पाया रचला जातो. 5वा संकेत, निसर्गातील किंवा आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवून जाऊ लागतात. जेव्हा स्त्रीचे नशीब उजळणार असते, तेव्हा तिची निरीक्षण शक्ती आणि मन खूप तीक्ष्ण होते. ती प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागते. एखाद्या उमलणाऱ्या फुलाला पाहून तिच्या मनात आशेचा किरण जागतो. एखाद्या लहान मुलाचे निष्पाप बोलणे ऐकून तिला जीवनाचा अर्थ समजतो. कोणाचे तरी दुःख पाहून तिला तिचे दुःख लहान वाटू लागते. कधीकधी रस्त्याने चालताना एखादा अनोळखी माणूस अशी काही गोष्ट बोलून जातो, जी थेट तुमच्या मनाला भिडते. रेडिओवर किंवा मंदिरात एखादे भजन ऐकू येते, त्याची एकच ओळ तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊन जाते. अचानक एखादे असे पुस्तक तुमच्या हातात पडते, जे तुमचे विचार बदलून टाकते. मित्रांनो, हे सगळे केवळ योगायोग नसतात, तर हे देवाने दिलेले इशारे असतात. देव तुम्हाला प्रत्येक माध्यमातून येणाऱ्या भविष्यासाठी तयार करत असतो, तुमचे ज्ञान वाढवत असतो. आणि जी स्त्री अशी जागरूक बनते, तिच्या भाग्याचा मार्ग खूप वेगाने मोकळा होतो. 6वा संकेत, परिस्थिती कितीही कठीण, निराशाजनक असली तरी मनाच्या एका कोपऱ्यात आशेचा दिवा सतत जळत राहणे. जेव्हा सर्व बाजूने संकटे आलेली असतात, कोणताही मार्ग दिसत नसतो, जग म्हणत असते की आता काही होऊ शकत नाही, अशा अत्यंत वाईट काळातही ज्या स्त्रीच्या आतून एक छोटीशी पण ठाम आवाज येत असते की सगळे ठीक होईल, एक दिवस माझाही येईल, ते माझ्यासोबत आहे, मी जिद्द, ही आशा जग देत नाही, तर विश्वास स्वतः देव तुमच्या मनात निर्माण करतो. जेव्हा जेव्हा देव तुमच्या मनात अशी आशेची ज्योत जिवंत ठेवतो, त्याचा स्पष्ट अर्थ असा असतो की तुमच्यासाठी काहीतरी अत्यंत मंगलमय आणि मोठे घडणार आहे. हीच ती आशा आहे जी तुम्हाला देवाशी जोडून ठेवते. आपल्या पुराणात कुंती मातेचे उदाहरण पहा. त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. पांडवांना घेऊन त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, पण कुंती मातेने कधी आशा आणि देवावरील विश्वास सोडला नाही. त्यांना माहीत होतं की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्याच अतूट विश्वासाने शेवटी पांडवांना विजय मिळवून दिला. कुंती मातेची ती आशाच त्यांच्या भाग्याची सर्वात मोठी ताकद ठरली. आज जी स्त्री संकटातही अशी आशा टिकवून ठेवते, तिचे भाग्य चमकणे निश्चित असते. प्रेमानंद महाराज म्हणतात की या सर्व संकेतांनी मिळून एक अशी स्त्री तयार होते, जी मोडून पडली तरी पुन्हा खंबीरपणे उभी राहते, जी बदलांना घाबरत नाही, जी एकटेपणात स्वतःला शोधते आणि जी कधीही हार मानत नाही. अशा स्त्रीच्या नशिबाची कोंडी कोणीही करू शकत नाही, कारण तिचा हात स्वतः देवाने धरलेला असतो. पण इथे एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच स्त्रिया विचार करतात की नशीब म्हणजे केवळ नशिबात जे लिहिले आहे तेच घडणार, आम्ही काहीच करू शकत नाही. पण हा अर्धाच विचार आहे. नशिबात जे उत्तम लिहिले आहे ते मिळवण्यासाठी स्वतःला
पात्र आणि तयार करावे लागते. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की जो मनुष्य आपले कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करतो त्याला देव स्वतः पुढे घेऊन जातो. म्हणजेच भाग्य आणि कर्म हे दोन्ही एकत्र काम करतात. जेव्हा तुम्ही या संकेतांना ओळखता आणि योग्य दिशेने कष्ट कर्म करू लागता तेव्हा तुमचे भाग्य दुप्पट वेगाने चमकू लागते. तर तुमच्या आयुष्यात हे संकेत दिसत असतील तर तुम्ही काय केले पाहिजे हे 6 नियम लक्षात ठेवा. बदला, स्वीकारा. परिस्थिती बदलत असेल तर घाबरू नका. देवाला तुमच्यासाठी काहीतरी चांगले करायचे आहे हा विश्वास ठेवा. तडपेला ऊर्जेत बदला. मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल तर आजच एखादी नवीन कला किंवा कौशल्य शिकायला सुरुवात करा. नाती मुक्त करा. जी नाती तुमच्यापासून दूर जात आहेत त्यांना मनात कोणतीही कटुता न ठेवता सन्मानाने जाऊ द्या. स्वतःशी संवाद साधा. एकटेपणाच्या काळात रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या गुणांवर काम करा आणि स्वतःला मजबूत बनवा. सकारात्मक राहा. आजूबाजूच्या गोष्टी वाचनातून सतत शिकत राहा. प्रार्थना करा. मनातली आशेची ज्योत विझू देऊ नका. रोज देवाचे नाव घ्या आणि कृतज्ञ राहा. शेवटी मला माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना आणि भगिनींना मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या जगात अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना वाटते की त्यांचे नशीब कधीच बदलणार नाही. त्यांच्या वाटेला फक्त दुःख आणि संघर्ष आला आहे. देव त्यांना विसरला आहे. पण आज हे लिहून घ्या, देव कोणालाही विसरत नाही. प्रत्येक स्त्रीचे भाग्य देवाने स्वतःच्या हाताने लिहिले आहे. त्यात सुख, आदर, प्रेम आणि यश सगळे काही लिहिले आहे. फक्त प्रत्येकाची वेळ वेगळी असते. सीतामाता, मीराबाई, द्रौपदी यांच्या आयुष्यातही कठीण काळ आले, कठीण प्रसंग आले. पण जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा त्यांचे भाग्य असे चमकले की आज इतिहास त्यांना वंदन करतो. तुम्हीही त्याच मार्गावर आहात. तुमच्याही आयुष्यातील सोनेरी पहाट नक्की येईल. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि चालत राहा. तुम्हाला या 6 संकेतांपैकी कोणता संकेत सध्या तुमच्या आयुष्यात जाणवत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.